नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जिओचा पोस्टपेड सिम किंवा प्रीपेड सिम तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन घर बसल्या निःशुल्क म्हणजेच यासाठी जो काही शुल्क लागतो, डिलिव्हरी चार्जेस लागतो, तो कुठल्याही डिलिव्हरी चार्जेस न देता अगदी मोफतरित्या कशा प्रकारे घर बसल्या तुम्ही हा जिओचा सिम कार्ड आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता. याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर प्रोसेस जाणून घेण्या अगोदर असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनल वरती घेऊन असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पाहूया जिओचा सिम घर बसल्या कशा प्रकारे फ्री ऑफ डिलिव्हरी मध्ये मागवू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे. ब्राउझर ओपन केल्यानंतर गुगलवर सर्च करायचे जिओ सिम. तर जिओ सिम अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे गेट न्यू सिम कार्ड ऑनलाईन विथ होम डिलिव्हरी अँड इझी सेल या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे वेब पेज ओपन होईल. अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑर्डर नाव, तर ऑर्डर नाव हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. ऑर्डर नाव हा ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला यामध्ये गेट अ न्यू जिओ सिम त्याच्याच खाली तुम्हाला इथे पाहायचे नेम मध्ये तुमचं ज्याच्या नावावर सिम कार्ड घ्यायचे त्याचं संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील ज्या वेळेस तुमच्या जवळ जे काही सिम कार्ड घेऊन येतील त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्यायचे. तर त्यासाठी तुम्हाला एक मोबाईल नंबर तुमच्या घरातील कोणाचाही द्यायचे. तर त्यामध्ये तुम्हाला दोन्ही माहिती तुम्हाला इथे फिल करून घ्यायची. तर आपण इथे माहिती फिल करून घेतो. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचे. गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्या मोबाईल नंबरवर जो काही ओटीपी आहे तो ओटीपी सेंड झालेला असेल तर तो ओटीपी तुम्ही इथे टाकून घ्यायचा. तर यामध्ये जो काही ओटीपी आहे तो ओटीपी टाकून झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा जो काही पेज आहे तो पेज नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर तुमचा जो आधीचा सिम कार्ड आहे तो आधीचा सिम कार्ड तुम्हाला पोर्ट करायचा असेल म्हणजे तुम्हाला एअरटेलचा सिम कार्ड असेल तो जिओ मध्ये पोर्ट करायचा असेल तर तुम्ही हा पहिला पोर्ट टू जिओ हा ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करून प्रीपेड किंवा पोस्टपेड साठी तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करू शकता. परंतु आपल्या कंडिशन मध्ये आपल्याला जो काही नवीन सिम कार्ड आहे तो नवीन सिम कार्ड घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता गेट अ न्यू नंबर. तर गेट अ न्यू नंबरवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम कार्ड प्रीपेड मध्ये घ्यायचे का पोस्टपेड मध्ये घ्यायचे. प्रीपेड म्हणजे तुम्ही जो रिचार्ज करता 200-300 रुपयाचा रिचार्ज असेल तो रिचार्ज तुम्हाला इथे प्रीपेड मध्ये करावा लागतो आणि पोस्टपेड मध्ये तुम्हाला महिन्याला जो काही बिल असेल जेवढं तुम्ही यूज करणार तेवढ्याच तुम्हाला इथे बिल दिलं जाईल. तर आपण इथे प्रीपेड सिम कार्ड साठी ऑर्डर करणार आहोत. तर इथे कंटिन्यूवर क्लिक करायचे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियाचा पिन कोड टाकायचा आहे. तुमचा जो काही पिन कोड आहे तो टाकून घ्यायचा. तुमच्या तालुक्याचा पिन कोड असेल तो काही टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बिल्डिंग लोकेशन एरिया मध्ये तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ग्राउंड फ्लोर असेल काय फ्लोर असतील किंवा रुरल एरिया असेल ते तुम्हाला टाकायचे. त्यानंतर इथे बुक सिम डिलिव्हरी, तर बुक सिम डिलिव्हरी या पर्यायावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर अशा प्रकारे बुक अ डिलिव्हरी स्लॉट. तर यामध्ये तुम्हाला जो काही कोणत्या तारखेला तुम्हाला सिम कार्ड पाहिजे तर इथे 26 तारीख, आज आपण 25 तारखेला व्हिडिओ बनत आहे तर इथे 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख, 29 तारीख अशा तारखा देण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही कोणतीही तारीख तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण इथे 26 तारीखच ठेवू. त्याच्यानंतर तुम्हाला इथे
सिलेक्ट टाइम, तर तुम्हाला कोणत्या टाइम मध्ये पाहिजे ते टाइम तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर आपण इथे एनी टाइम असं सिलेक्ट करू आणि खाली बुक अपॉइंटमेंट्स, तर बुक अपॉइंटमेंट्स या पर्यायावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉपअप येईल. त्या पॉपअप मध्ये तुम्हाला इथे दिलं असेल थँक यू फॉर इंटरेस्ट और एक्झिक्युटिव्ह विल कॉन्टॅक्ट यू. तुम्हाला जो काही त्यांचा एक्झिक्युटिव्ह असणार आहे तो एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. त्याने कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे प्लीज कीप युअर आधार कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स हँडी टू प्रेझेंट एज प्रूफ ऑफ आयडेंटिटी अँड प्रूफ ऑफ ऍड्रेस. तर तुम्हाला ऍड्रेस प्रूफ साठी आणि आयडेंटिटी प्रूफ साठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर कार्ड किंवा पासपोर्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तो द्यायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऍड्रेस प्रूफ पण तुम्हाला काहीतरी द्यावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या अगदी सहजरित्या मोफत बुकिंग तुम्ही करू शकता. तुम्हाला घर बसल्या सिम कार्ड तुम्हाला घरपोच तुम्हाला दिला जाईल. तर यासाठी जे काही ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती ती प्रोसेस कशा प्रकारे करायचं याचा संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. परंतु ज्यावेळेस आपण जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे ती फ्री असणार आहे, परंतु ज्यासाठी जो काही रिचार्ज असतो तो रिचार्ज तुम्हाला 200 रुपयाचा 300 रुपयाचा काय रिचार्ज असेल तो तुम्हाला करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे अपडेट्स तुम्ही पाहिला असेल, प्रोसेस ही पाहिली असेल, तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.